1.1 आपण बघणार आहोत. प्रत्येक प्रॅक्टिस सेटमध्ये सगळे क्वेश्चन मी तुम्हाला सोडून दाखवणार आहे. याची प्रॅक्टिस तुम्ही करायची आहे. पहिला प्रश्न आहे प्रॅक्टिस सेट मधला, राईट द फॉलोइंग सेट्स इन अ रोस्टर फॉर्म. बघा मी तुम्हाला बोलली होती एक तर तुम्हाला लिस्टिंग फॉर्म किंवा रोस्टर फॉर्म असं विचारलं जाईल. कन्फ्यूज व्हायचं नाही. रोस्टर फॉर्म म्हणजेच लिस्टिंग फॉर्म. लिस्टिंग फॉर्म म्हणजे लिस्ट बनवून. रोस्टर फॉर्म सिंपल एकदम. आता पहिला प्रश्न काय आहे, सेट ऑफ इव्हन नॅचरल नंबर. त्यांनी सांगितले की रोस्टर फॉर्म मध्ये तुम्ही इव्हन नॅचरल नंबरचा सेट बनवायचा आहे. लक्ष द्या, मी पूर्ण प्रश्न नेहमी 3 वेळा वाचायचा तेव्हा आपलं उत्तर बरोबर येतं. पहिलं काय म्हटलंय त्यांनी, इव्हन नॅचरल नंबर. इव्हन म्हणजे इव्हन आणि ऑड आणि इव्हन तुम्हाला माहिती आहे. इव्हन म्हणजे समसंख्या. आता नॅचरल नंबर सांगितलं, सेट बनवायचा आहे. मग सेट कुठे कशाने डिनोट करतो आपण, कॅपिटल लेटरने डिनोट करतो. सेट लिहिण्याची पद्धत काय आहे, रूल काय आहे, कॅपिटल लेटरने डिनोट करून कर्ली ब्रॅकेट्स काढतो. कर्ली ब्रॅकेट काढल्यानंतर काय सांगितलंय, इव्हन नॅचरल नंबर. मग इव्हन नॅचरल नंबर जे आहे 2 4 6 8 10 12 14 16 हे ॲज इट इज असं तुम्हाला जितके लिहायचे तुम्ही तितके लिहून इथे ब्रॅकेट क्लोज करू शकता. ओके, हा हे झालं आन्सर. ओके, आता सेकंड क्वेश्चन काय आहे, सेट ऑफ इव्हन प्राइम नंबर फ्रॉम 1 to 50. लक्ष द्या, इथे पहिले फक्त इव्हन नॅचरल नंबर विचारलं होतं. आता इथे काय म्हटलंय, इव्हन पण पाहिजे पण तो कसा पाहिजे, तो प्राइम नंबर पाहिजे. इव्हन पण हवा आहे पण तो कसा हवा आहे, प्राइम नंबर हवा आहे. प्राइम नंबर म्हणजे माहिती आहे का तुम्हाला, हे माहिती असणे अत्यंत गरजेचं आहे, तरच तुम्ही आन्सर लिहू शकता. आता तुम्ही प्रश्न बघून म्हणाल, अरे बापरे 1 to 50 मधले आता एवढे नंबर कसे शोधायचे, कसं लिहायचं, तर सोपं आहे. बघा पहिली गोष्ट, प्राइम नंबर म्हणजे काय, की जो 1 च्या टेबल मध्ये येतो आणि जो फक्त स्वतःच्याच टेबल मध्ये येतो त्याला म्हणतात प्राइम नंबर. ओके, आता 1 झाला, 2 झाला, 3 झाला. हा 2 कुठल्या दुसऱ्या टेबल मध्ये येतात का, कुठल्या 4 4 च्या 5 च्या 6 7 8 कुठल्या टेबल मध्ये येतं का, नाही. म्हणून हा 2 काय झाला, प्राइम नंबर झाला. 3 येतो का कुठल्या टेबल मध्ये, नाही, म्हणून 3 इज आल्सो प्राइम नंबर. 4 येतो का, 4 येतो. 2 2 जा 4 2 च्या टेबल मध्ये येतो, म्हणून हा प्राइम नंबर नाही. कळलं तुम्हाला प्राइम नंबर कसे शोधायचे, हे असे शोधायचे. आता याच्यामध्ये प्राइम नंबर आपल्याला फक्त इव्हनच नंबर हवा आहे. जे प्राइम नंबर तुमची येतील त्यातला फक्त इव्हनच नंबर हवा आहे. तर इव्हन नंबर एकच आहे, तो म्हणजे 2. म्हणून लिहिणार कसं, डिनोट करणार कॅपिटल लेटरने. प्राइम नंबर म्हणून p ने डिनोट करा. p इज इक्वल टू कर्ली ब्रॅकेट 2 कर्ली ब्रॅकेट क्लोज. हे असं आन्सर यायचं. ओके, कळलं. इव्हन नॅचरल नंबर, इव्हन प्राइम नंबर. आता त्यांनी विचारलंय सेट ऑफ निगेटिव्ह इंटिजर्स. इंटिजर्स मध्ये तुम्हाला माहिती आहे इकडे निगेटिव्ह असतात आणि इकडे पॉझिटिव्ह नंबर्स असतात. -1 -2 -3 1 2 3. ओके, आता इथे त्यांनी स्पेशली म्हटलंय की तुम्हाला फक्त निगेटिव्ह इंटिजर्स लिहायचे. म्हणून आता इंटिजर आहे, मी आधी तुम्हाला एक्सप्लेन केलं आहे नंबरच्या बाबतीमध्ये की जर नॅचरल नंबर असतील तर a ने डिनोट करायचे, होल नंबर असतील तर w ने डिनोट करायचे, इंटिजर्स असतील तर i ने डिनोट करायचे. आता हे इंटिजर्स आपण i ने डिनोट केले, कर्ली ब्रॅकेट. आता -3, आता इथे -3 च्या आधी भरपूर नंबर असतात, -4 -5 -6. आपण -3 -2 -1 फक्त निगेटिव्ह नंबर लिहून कर्ली ब्रॅकेट क्लोज करायचा. ओके, नाउ द लास्ट क्वेश्चन इन दिस फर्स्ट एक्झाम्पल, 7 बेसिक साउंड्स ऑफ सरगम. सूर काय सांगितले त्यांनी, जे 7 स्वर आहेत गायनातले, संगीतातले जे 7 स्वर आहेत त्या 7 स्वरांची तुम्हाला लिस्ट बनवायची. आता सूर आहे, साऊंड आहे, म्हणून आपण ते एस ने, कॅपिटल एस ने डिनोट करणार. एस इज इक्वल टू, तर 7 स्वर तुम्हाला माहितीत का, सा रे ग म प ध नि सा. ते तुम्हाला इथे लिस्ट बनवायची त्याची, सा रे ग म प ध नि, कर्ली ब्रॅकेटने क्लोज करायचं. कळलंय तुम्हाला. हे 4 क्वेश्चन्स, याचे 4 आन्सर तुम्ही व्हिडिओ स्टॉप करून कंटिन्यू ते बघू शकता. आणि एक्झाम्पल हे सगळे विथ आन्सर लिहून काढा, वहीमध्ये प्रॅक्टिस करा. नेक्स्ट क्वेश्चन काय आहे,
राईट अ सिम्बॉलिक स्टेटमेंट इन वर्ड. मी तुम्हाला शिकवलंय की डिनोटेड, जेव्हा आपण सेट डिनोटेड बाय हे पॉइंट शिकला त्याच्यामध्ये मी तुम्हाला शिकवलं आहे की हे डिनोट कसं करतात, याला काय म्हणतात, याला काय म्हणतात या सिम्बॉलला. आता हे सिम्बॉल तुम्हाला वर्ड फॉर्म मध्ये तुम्हाला लिहायचे. हा असा प्रश्न आहे. पहिला प्रश्न काय, 4/3 बिलॉंग टू क्यू म्हणजे काय की 4/3 हा क्यूच्या सेट मध्ये आहे, क्यूच्या सेट मध्ये आहे. पण लिहिणार कसं वर्ड फॉर्म मध्ये, 4/3 is an element of the set Q, is an element of the set Q. हे त्याचा आन्सर आहे. हे असं चाललं पाहिजे. 4/3 is an element of the set of Q. ओके. सेकंड टाइम दिलाय -2 is not belong to. याला belong to ला त्यांनी काट मारली म्हणजे is not belong to n म्हणजे काय, n च्या सेट मध्ये -2 नाहीये. मराठीत अर्थ समजला तर तुम्ही इथे लिहू शकता. n च्या सेट मध्ये -2 हा एलिमेंट नाहीये. तर आपण वर्ड फॉर्म मध्ये कसं लिहिणार, -2 is not an element of the set n. -2 is not an element of the set n. नीट लक्षात ठेवा belongs to आणि not belong to चं साइन लक्षात ठेवा. ओके. थर्ड क्वेश्चन त्यांनी दिला आहे p. आता हा रूल मेथड प्रमाणे त्यांनी दिला आहे, आपल्याला वर्ड फॉर्म मध्ये लिहायचा आहे. p सेट दिला आहे तर p काय आहे, p such that p is an odd number. काय आहे, p is an odd number. हा रूल मेथडने त्यांनी आपल्याला दिलेला आहे. आता वर्ड फॉर्म मध्ये कसं लिहिणार, इथं नीट लक्ष द्या. सेट p पहिलं काय, हा सेट p is a set of all p's, set of all p's. सेट p काय आहे, सेट ऑफ ऑल p's. आता ऑल p's काय आहे, such that, ही जी साइन आहे याला काय म्हणतो आपण, such that p is an odd number. इतकं सोपं आहे मुलांना, नीट लक्ष द्या. सेट ऑफ p is a set of all p's. सेट ऑफ p काय आहे, हा ह्या सगळ्या p चा पूर्ण सेट आहे तो. मग हा सगळा पूर्ण p काय आहे, p is an odd number. p is an odd number. कळलं तुम्हाला इथपर्यंत? ओके. नाउ क्वेश्चन नंबर 3. राइट एनी टू सेट्स बाय लिस्टिंग मेथड अँड बाय रूल मेथड. ऍक्च्युअली हा मी तुम्हाला होमवर्कला द्यायला हवा होता, पण मी इथे जस्ट एक्झाम्पल देते. तुम्ही हे एक्झाम्पल लिहायचे नाही. तुम्ही तुमच्या पद्धतीने किंवा तुम्ही विचार करून तुम्ही स्वतः हा प्रश्न सोडवायचा आहे. मी इथं फक्त तुम्हाला एक्झाम्पल म्हणून सोडवून दिलेला आहे. राइट एनी टू सेट्स बाय लिस्टिंग मेथड अँड बाय द रूल मेथड. कोणतेही दोन एक्झाम्पल तुम्हाला, एक लिस्टिंग मेथडचा आणि तोच रूल मध्ये, असे दोन तुम्हाला एक्झाम्पल सोडवायचे. तर मी पहिले काय घेतले बघा, लिस्टिंग मेथड मध्ये सेट ए बनवला आहे. सेट ए कसला बनवलाय बघा, नोटबुक, पेन्सिल, पेन, स्केल, टेक्स्टबुक, रबर, इरेजर, काही तुम्ही लिहू शकता. मग हा सेट कसला आहे, स्टेशनरीचा. म्हणून मी रूल मेथड मध्ये ते कसं लिहिणार, सेट ए इज इक्वल टू कर्ली ब्रॅकेट x. आता हा x काय आहे, x such that x is a list of a stationery. ओके. नाउ सेकंड एक्झाम्पल काय दिलाय मी, सेट ए रेड, ब्लू, व्हाईट, पर्पल, ब्लॅक, ग्रीन, येलो. काय आहे, नाव वाचून तुम्हाला कळलं पाहिजे काय आहे, कलर्स आहे. मग मी रूल मेथड मध्ये काय लिहिणार, सेट ए इज इक्वल टू x such that. आता x काय आहे, such that च्या पुढे आपल्याला हा x काय आहे तो एक्सप्लेन करायचा असतो. x काय आहे, x is a list of colors. कळलं तुम्हाला? आता मला वाटतं ह्या प्रॅक्टिस सेट मध्ये आपले दोन प्रश्न बाकी आहेत फक्त. ते दोन क्वेश्चन सोडवून घेऊया आपण, म्हणजे आपला हा प्रॅक्टिस सेट पूर्ण कंप्लीट होईल. ओके. जे आपले प्रॅक्टिस सेट 1.1 मधले जे दोन प्रश्न राहिले आहेत त्यात आपण घेणार आहोत. काय आहे हा प्रश्न, राइट द फॉलोइंग सेट्स युजिंग लिस्टिंग मेथड. बघा आता इथे त्यांनी लिस्टिंग मेथड सांगितलंय. पहिल्या प्रश्नाला काय सांगितलं होतं, रोस्टर मेथड सांगितली होती. इथं कन्फ्यूज व्हायचं नाही, रोस्टर मेथड आणि लिस्टिंग मेथड एकच आहे. तर इथे सांगितलं की खालचे जे सेट आहे
ते तुम्ही लिस्टिंग मेथड मध्ये लिहा. आता पहिला प्रश्न काय, ऑल मंथ्स इन द इंडियन सोलार इयर्स. लक्ष द्या, इथं काय म्हटलंय, इंडियन सोलार इयर्स म्हटलंय. इंग्लिश मंथ नाही लिहायचे आपल्याला, इथं मराठी मंथ लिहायचे. इंडियन सोलार इयर म्हणजे मराठी महिने लिहायचे. चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, अश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष, पौष, माघ आणि फाल्गुन. असं आपल्या सेट मध्ये लिहायचे. सेटच्या रूल प्रमाणे लिहायचे. काय रूल आहे, कॅपिटल लेटरने डिनोट करायचा, कर्ली ब्रॅकेट काढायचे, कॉमा द्यायचा आणि कर्ली ब्रॅकेटने क्लोज करायचा. आता याच्यामध्ये काही गोष्टी तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. जो प्रश्न विचारलाय त्याच्याशी रिलेटेडची लिस्ट तुम्हाला माहिती पाहिजे. आता इंडियन सोलार इयर म्हटले तर मराठी 12 महिने तुम्हाला नीट माहिती पाहिजे. ऑर्डर इथे तुम्हाला नेसेसरी नाहीये की तुम्ही मंथ वाईजच लिहा. पहिले चैत्र येतो, मग वैशाख, मग ज्येष्ठ, नॉट नेसेसरी. तुम्हाला जसं आठवेल तसं तुम्ही रॅन्डमली लिहू शकता. ओके. सेकंड क्वेश्चन काय, लेटर इन द वर्ड कॉम्प्लिमेंट. कॉम्प्लिमेंट मधले लेटर्स लिहायचे. याच्यात सुद्धा मी तुम्हाला एक रूल सांगितलाय की रिपीटेशन नकोय. जरी वर्ड मध्ये लेटर्स रिपीटेड आले तरी पण ते आपण एकचदा घ्यायचे. आता बघा, सेट बी ने डिनोट केला आहे, कर्ली ब्रॅकेट्स काढले आहेत. आता याच्यात लेटर लिहायचे. सी लिहिला, ओ लिहिला, एम लिहिला, पी लिहिला, एल लिहिला, ई लिहिला, परत एम आलाय, परत एम लिहायचा नाही, परत एम लिहायचा नाही, परत ई आलाय, परत लिहायचा नाही, एम लिहिला आणि टी लिहिला. कळलं? ह्या असा सेट याचा बनवायचा. रिपीटेशन इज नॉट अलाउड टू राईट ऑन दिस सेट और ईच सेट. ओके. द सेट ऑफ ह्यूमन सेन्सरी ऑर्गन. काय प्रश्न विचारलाय, सेट ऑफ ह्यूमन सेन्सरी ऑर्गन. ह्यूमन सेन्सरी ऑर्गन म्हणजे काय माहिती का तुम्हाला? ह्यूमन सेन्सरी ऑर्गन म्हणजे आपल्याला 5 असे सेन्स, आपल्याला सेन्स कळतात. 5 आपले अवयव असे आहेत की त्याच्याने आपल्याला काही सेन्स कळतं. म्हणजे काय, नाकाने आपण वास घेतो, कानाने ऐकतो, डोळ्यांनी बघतो, जिभेने आपल्याला चव कळते आणि स्किनने आपल्याला फील होतं. कोणी आपल्याला मारलं तर कसं फील होतं स्किनवर, कोणी चिमटा काढला तर स्किनवर फील होतं. हे झाले आपले ह्यूमन सेन्सरी ऑर्गन झाले. मग ते कसं लिहिणार, सी कॅपिटल लेटरने डिनोट करणार, कर्ली ब्रॅकेट्स काढणार, नोज, इयर, आय, टंग, स्किन. ओके. हे 5 सेन्सरी ऑर्गन ते लिहायचे. ओके. नाउ नेक्स्ट, सेट ऑफ प्राइम नंबर फ्रॉम 1 to 20. आता इथं फक्त त्यांनी प्राइम नंबर सांगितलाय. प्राइम नंबर म्हणजे काय मी तुम्हाला सांगितलंय की जो 1 च्या टेबल मध्ये येतो आणि जो स्वतःच्याच टेबल मध्ये येतो, दुसऱ्या कोणाच्याच टेबल मध्ये येत नाही. आता 2, 1 तर कोणाच्या टेबल मध्ये येत नाही. 2 येतो का? कोणता एखादा टेबल असा आहे का की त्याच्यामध्ये त्या टेबल मध्ये 2 येतो? नाही. 3 येतो का? नाही. 4 येतो. 5 येतो का? नाही. 6 येतो. 7 येतो. नाही, सॉरी, 7 येत नाही. 8 येतो. 9 येतो. म्हणजे हे प्राइम नंबर याच्यामध्ये आपल्याला फाइंड आउट करायचे. पण कुठपर्यंत सांगितले त्यांनी? 20 पर्यंत. मग 20 पर्यंतचे प्राइम नंबर कोणते? 2, 3, 5, 7, 11, 13, 17 आणि 19. ओके. नाउ आता नेम ऑफ द कॉन्टिनेंट ऑफ द वर्ल्ड. आता आपल्या जगाचे जे काही 7 खंड आहेत, जे काही 7 भाग आहेत, त्याचे सेट तुम्हाला इथे बनवायचं आहे. आता हा सेट बनवण्यासाठी तुम्हाला ते 7 कॉन्टिनेंटची नावं माहिती असणं अत्यंत गरजेचं आहे. मग आता नेम ऑफ द कॉन्टिनेंट ऑफ द वर्ल्ड कसं लिहिणार? ई ने आपण त्याला डिनोट केले, कॅपिटल ई ने डिनोट केलाय, कर्ली ब्रॅकेट काढलंय आणि आता कॉन्टिनेंटची नावं लिहायची. काय काय कॉन्टिनेंट आहे? आशिया, आफ्रिका, नॉर्थ अमेरिका, साऊथ अमेरिका, अंटार्क्टिका, युरोप आणि ऑस्ट्रेलिया असे 7 खंड आहेत कॉन्टिनेंट ऑफ द वर्ल्ड. ओके. हा प्रश्न समजलाय तुम्हाला? अतिशय सोपा आहे हा क्वेश्चन. लिस्टिंग मेथड म्हणजेच रोस्टर मेथडने तुम्हाला लिहायचं होतं. आता याच्या उलट इथे दिलेले आहे त्यांनी लिस्टिंग मेथड मध्ये क्वेश्चन दिलेले, आपल्याला रूल मेथड मध्ये ते लिहायचे आहे. रूल मेथड मध्ये लिहिण्या अगोदर आपल्याला लिस्टिंग मेथड मध्ये नेमकी त्यांनी काय दिलं आहे हे माहिती असणं गरजेचं आहे किंवा ते फाइंड आउट करावं लागेल. ओके. आता पहिला प्रश्न त्यांनी दिलाय बघा, 1, 4, 9, 16, 25, 36, 49, 64, 81 आणि
100. ओके, आता हे काय आहे ऑब्झर्व करायचं, तर याचं रिलेशन एकमेकांशी काय आहे किंवा ते कशाचे क्यूब आहेत का स्क्वेअर आहेत का असं फाइंड आउट करायचा. तर 1 स्क्वेअर 3, 4 2 चा स्क्वेअर आहे, 9 3 चा स्क्वेअर आहे, 16 4 चा स्क्वेअर आहे, 25 5 चा, 6 7 8 9 10 याचे स्क्वेअर्स आहेत. मग आपण रूल मेथड मध्ये कसं लिहिणार, a ने डिनोट करणार, कर्ली ब्रॅकेट काढणार आणि x. आता ह्या सगळ्यांना आपण x मध्ये घालणार आहोत. मग x सच दॅट x सच दॅट, आता हा x म्हणजे नेमकी काय आहे, तर हा x इज इक्वल टू n स्क्वेअर, नंबरचे स्क्वेअर्स आहेत. कुठले नंबर, हा n काय आहे, n बिलॉंग्स टू नॅचरल नंबर्स. मी तुम्हाला आधी शिकवले नॅचरल नंबरला n ने डिनोट करतात, होल नंबरला w ने डिनोट करतात, त्यातला हा n आहे. मग हा n कोणता आहे, बिलॉंग्स टू नॅचरल नंबर. ओके, आता हे नॅचरल नंबर नेमकी काय आहे, हे 10 ग्रेटर दॅन इक्वल टू n. हे नंबर काय आहे, 10 ग्रेटर दॅन इक्वल टू n, म्हणजे 10 पर्यंत 1 पासून थोडक्यात काय 1 to 10 नंबरचे स्क्वेअर्स आहेत. ओके, आता सेकंड क्वेश्चन बघा. इथे पण त्यांनी नंबर दिले. आता नेमकी हे नंबर काय आहे हे तुम्हाला फाइंड आउट करावं लागेल. 6 12 18 24 30 36 42 48. आता हे जर बघितलं तर काय कळतं आपल्याला की हे सगळे 6 च्या टेबल मध्ये आहेत, म्हणजे मल्टिपल बाय 6 आहे. 6 6 जा 6 1 जा 6 6 2 जा 12 6 3 जा 18. हे सगळे 6 च्या रेंज मध्ये आहेत. तर मग आपण रूल मेथड मध्ये कसं लिहिणार, b x such that x is equal to 6n, म्हणजे नॅचरल नंबर जो आहे त्याला मल्टिपल बाय 6 आहे, 6n. आता हा n काय आहे, n बिलॉंग्स टू n नॅचरल नंबर. आता कुठपर्यंत आहे, तर n हा लेस दॅन 9, लेस दॅन 9 म्हणजे 8 पर्यंतच आपल्याला 6 चा टेबल लिहायचा आहे. 6 8 पर्यंतच आपल्याला लिहायचं आहे. हे तुम्हाला एक्सप्लेन करता आलं पाहिजे, याचं तुम्हाला प्रॅक्टिसने नक्की जमणार. तुम्हाला हेच क्वेश्चन रिपीट सॉल्व करा. ओके, पुढचा अतिशय सोपा आहे. इथे काही वर्ड्स दिलेले आहेत. आता या वर्ड्स वरनं तुम्हाला इथं असं काही कंपल्शन नाही की तुम्ही तो लेटर ओळखला पाहिजे, तुम्ही तो लिहू शकता. कसं बघा, आता सी कर्ली ब्रॅकेट y such that y. आता हा y काय आहे, y is a letters in the word smile. आपल्याला इथं बघतात स्माइल वर्ड दिसतोय, पण तुम्ही याचे ऑर्डर हे करू शकता, चेंज करू शकता. समजा m s l i e असं पण लिहू शकता, किंवा e l i m s असंही लिहू शकता. मग हे काय आहे, y काय आहे, y is a letter in the word smile. ओके, नेक्स्ट काय आहे, डी दिलंय त्यांनी. संडे मंडे ट्यूसडे वेडनेसडे थर्सडे फ्रायडे सॅटरडे. हे काय आहे, हे तर बघून आपण लगेच ओळखतोय की डेज ऑफ द वीक आहेत. मग डी काय आहे, रूल मेथड मध्ये कसं लिहिणार, रूल मैरप मीन्स कर्ली ब्रॅकेट झेड सच दॅट झेड इज अ डे ऑफ द वीक. झेड काय आहे, झेड इज अ डे ऑफ द वीक. लास्ट क्वेश्चन, x is equal to AET. आता x is equal to curly bracket y such that y is a letter in the word eat or t. ह्याच्यातनं तुम्ही AET लिहू शकता, eat लिहू शकता, t लिहू शकता. म्हणून y काय आहे, y is a letter in the word eat or t. यातलं फक्त तुम्ही eat लिहून जरी ब्रॅकेट क्लोज केला तरी चालेल. ओके, समजले तुम्हाला हे सगळे क्वेश्चन्स. तुम्हाला होमवर्क आहे, पुढचा प्रॅक्टिस सेट घेण्या अगोदर या सेटची 2 ते 3 वेळा तुमची रिव्हिजन झाली पाहिजे. ओके, थँक्यू. माझं शिकवणं तुम्हाला आवडलं असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मी असेच तुमच्याकडनं प्रत्येक प्रॅक्टिस सेट पूर्ण सोडवून घेणार आहे आणि तुमचा मॅथ्स अत्यंत इझी पद्धतीने तुम्हाला शिकवणार आहे. ओके, थँक्यू.